बघा मित्रांनो, आमची संस्कृती जपण्याचा प्रयत्न माझी मिसेस करत आहे. रूढी परंपरा जागृत ठेवण्यासाठी आम्ही गौरी या वनस्पतीचं पूजन करतो. हे काय घेतलं तू? हे काय घेतलं? काय घेतलं सांग ना. कुंकू. त्यानंतर तेल घेतलं. त्या वनस्पतीचं एक फूल घेऊन घेतल्यानंतर एक डोक्याला फूल लावेल. केळी आणली नाही तिने ठेवायला. या दिवशी उपवास केला जातो. गौर चालवल्यानंतर हा उपवास सोडला जातो. ही आमची संस्कृती पूर्वीपासून जपत आलेलो आहेत आणि यापुढेही आमची ही संस्कृती अशीच आम्ही चालू ठेवणार आहेत. अशी चालत चालत आमच्या घराच्या आतमध्येही प्रवेश करते आणि आम्ही ह्यासाठी एक छानदार मखर बनवलेला आहे. ते सुद्धा वनस्पतीपासूनच बनवलेलं आहे. त्यांनी बंदच केलं. कुंकवाचे 5 हात झाले. आता तांदळाच्या पिठापासून 5 हात नाही, ह्याच्या पुढे हे कंटिन्यू चालूच राहील. आता जिथपर्यंत ही गौर आतमध्ये जात नाही तिथपर्यंत हे तांदळाच्या पिठाने, जसं तिचे पाय असतात छोट्या मुलांचे तशा प्रकारे हे पाय दिसतात. या वनस्पतीला खूप नाव आहेत. काही भागामध्ये या वनस्पतीला कललावी वनस्पती अशी म्हणतात. तर आमच्या या पालघर जिल्ह्यामध्ये ह्याला गौरी हे नाव दिलेलं आहे. या वनस्पतीला गौरी असं नाव म्हणतात.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या वनस्पतीला वेगवेगळी नावं आहेत. ही वनस्पती फक्त पावसाळ्यामध्येच असते, उन्हाळ्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही. ह्या वनस्पतीमध्ये खूप जहर असतं आणि हे खाल्ल्यानंतर माणूस लगेच मरून जातो. म्हणून चुकूनही या वनस्पती खाण्याचा प्रयत्न करू नका.